मी ज्योतिषी प्रसाद गोखले। व्हिडिओ पाहण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा। ऑगस्ट 2024 हा महिना कुंभ राशीच्या जातकांसाठी कसा जाईल हे पाहूया। प्रथम स्थान शनी कुंभ राशीत आहे। तुमची साडेसातीची मधली 2.5 वर्षे चालू आहेत। मानसिक नैराश्य येऊ देऊ नका। मारुती स्तोत्र शनी मंत्र म्हणा। वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या। द्वितीय स्थानात मीन रास असून राशी स्वामी गुरु चतुर्थ स्थानात मंगळाबरोबर आहे। द्वितीय स्थानात राहू आहे। कुटुंबात वादविवाद टाळा। कुटुंबातील व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या। तृतीय स्थानात मेष रास आहे। मेष राशीचा स्वामी मंगळ चतुर्थात गुरु सोबत आहे। घरासंदर्भात चांगली घटना घडेल। नवीन वाहन घर घेण्याचे योग आहे। चतुर्थात मंगळ गुरु आहेत। नोकरीत बदल दिसत आहे। वाहन सांभाळून चालवा। पती पत्नीत वादविवाद टाळा। नवीन घर घेऊ शकता। पंचम स्थानात मिथुन रास असून स्वामी बुध सप्तम स्थानात शुक्राबरोबर आहे। प्रेम संबंध होऊ शकतो। नवीन रिलेशन होईल। कला विद्या क्षेत्रात अनुकूल काळ आहे। षष्ठ स्थानात कर्केचा रवी आहे। नोकरीत उच्च पदावर जाण्याची शक्यता आहे। पती अथवा पत्नीच्या तब्येतीची काळजी घ्या। तुमच्या पण तब्येतीची काळजी घ्या। सप्तमात बुध शुक्र आहेत। प्रेम प्रवास पार्टनरशिप साठी हा काळ खूप अनुकूल आहे। प्रवास योग घडतील। अष्टम स्थानात कन्या रास असून स्वामी बुध सप्तम स्थानात आहे। अचानक धनलाभ होतील। पती अथवा पत्नीत वादविवाद टाळा। केतूमुळे गूढ विद्येची आवड होईल। नवम स्थानात तुळ राशीचा स्वामी शुक्र सप्तमात आहे। लग्न ठरण्याचे योग आहेत। तीर्थक्षेत्री प्रवास होतील। अतिशय चांगला काळ आहे। दशम स्थानात वृश्चिक रास असून स्वामी मंगळ चतुर्थात आहे। नोकरीत वादविवाद टाळा। कामकाजात आळस करू नका। एकादशात धनुरास असून स्वामी गुरु चतुर्थ स्थानात आहे। आर्थिक लाभ होतील। मित्रांसोबत वादविवाद टाळा। द्वादश स्थानात मकर रास असून स्वामी शनी प्रथम स्थानात आहे। आर्थिक उलाढाल टाळा। व्यवहार सांभाळून करा। जामीन राहू नका।